श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन म्हणजे फक्त दिवस रात्र सरणं नाही, तर प्रत्येक क्षणात नवं काही शिकणे. माणूस जन्माला येतो तेव्हा तो कोरी पाठी असतो, पण जगताना त्यावर अनुभवांची अक्षरं उमटत जातात. कधी गोड, कधी कडू, कधी काटेरी, कधी फुलांनी सजलेला प्रवास आपल्याला घडवत राहतो. श्रोतेहो, जीवनाकडे बघण्याची दृष्टीच ही खरी संपत्ती आहे. ज्याच्या नजरेत आशा आहे त्याला प्रत्येक संकटात संधी दिसते. ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे त्याला प्रत्येक अडथळा पायरी वाटतो. जगणं खडतर आहे, हे खरं आहे, पण ते सुंदर सुद्धा आहे. फक्त त्याकडे बघायला दृष्टिकोन बदलायला हवाय. श्रोतेहो, सूर्यास्त म्हणजे अंधार नव्हे, तर दुसऱ्या दिवसाची नवी पहाट येणार याची खूण आहे. तसंच अपयश म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीची दारं उघडणारा तो इशारा आहे. म्हणून श्रोतेहो, जीवनाला तक्रारीच्या चष्म्यातून न बघता कृतज्ञतेच्या नजरेतून बघायचंय. दुःखात ही धड आहेत, अडचणीत ही शिकवण आहे, आणि आनंदात सुद्धा जगण्याचा खरा अर्थ आहे. जीवन जगायला आलंय, फक्त निभायला नाही. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःवर विश्वास ठेवलात तर जग तुमच्यावर विश्वास ठेवायला भाग पडेल. आत्मविश्वास हीच खरी संपत्ती आहे. इतरांनी तुमची किंमत ओळखण्याआधी तुम्ही स्वतःची किंमत ओळखली पाहिजे. स्वतःवरचा विश्वास माणसाला पर्वत हलवायला लावतो. जीवन जड नाही, आपण त्याला जड करून घेतो. समस्या मोठ्या नसतात, आपली भीती आणि चिंता त्या समस्यांना मोठं करून टाकतात. जर हलकं मन ठेवलं तर जगायला खूप सहज वाटतं. आपण आहोत म्हणूनच जग आहे. आपण नसलो तर जग आपल्यासाठी अस्तित्वातच नाही. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा. आपलं आयुष्य मौल्यवान आहे. आपण जगाला नको तेवढं महत्त्व देतो, पण आपल्या स्वतःच्या जगण्याला कमी लेखतो. जे हरवले त्यासाठी रडू नका, जे उरलंय त्यासाठी जगा. आयुष्य नेहमी हरवलेल्याची आठवण करून रडण्यात जगायला नको. जे आपल्याकडे आहे ते आनंदानं जगण्याचं खरं शहाणपण आहे. नैराश्य म्हणजे मनाला बांधून ठेवणारी बेडी, आणि आशा म्हणजे ती तोडणारी चावी. निराशा मनाला कैद करते, तर आशा उघड्या आकाशात झेप घ्यायला शिकवते. आशावादी विचार केल्यावर समस्या आपोआप लहान वाटतात. आनंद म्हणजे परिस्थितीत नाही, तर आपल्या दृष्टिकोनाने. परिस्थिती बदलली नाही तरी आनंदी राहता येतं, कारण आनंद बाहेरून मिळत नाही, तो आपल्या मनाच्या आत आहे. जीवन खडतर असतं, पण मन प्रसन्न असेल तर तो रस्ता हा सोपा वाटतो. अडचणींना सामोरं जाण्यासाठी उत्साही मन असलं की कठीण प्रवासही आनंदाचा होतो. जगायला शिकायचं असेल तर लहान मुलांकडून शिका. ते पडतात पण पुन्हा धावत सुटतात. मुलं अपयशाला अपयश मानत नाहीत. मोठ्यांनी हा गुण अंगी बाळगला तर कधीच नैराश्य येणार नाही. यश हे गाठायचं ठिकाण नाही, तर चालायची वाट आहे. यश म्हणजे शेवट नाही, तर दररोज केलेली मेहनत आहे. प्रवासावर आनंद घेणं हाच खरा विजय आहे. जग बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःला बदला. जग आपोआप बदलल्यासारखं वाटेल. बदल स्वतःपासून सुरू झाला तर तो खरी क्रांती ठरते. मन मोठं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास होत नाही. क्षुल्लक कारणावर दुखावणं सोडा. जीवन किती सुंदर आहे ते मोठ्या दृष्टीनं बघा.
तक्रारींमध्ये दिवस घालवण्यापेक्षा प्रयत्नामध्ये दिवस घालवा. तक्रार कोणालाही करता येते, पण प्रयत्न करणं हे यशस्वी लोकांचं काम असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, ती नवी सुरुवात करण्याची खो नाही. पडणं म्हणजे संपणं नाही, उभं राहून पुढं चालणं म्हणजे खरा विजय. सकारात्मक विचार म्हणजे अंधारातही दिवा लावण्याची ताकद. परिस्थिती कितीही काळी असली तरी सकारात्मकता प्रकाश देते. स्वतःची किंमत ओळखली नाही तर जग तुम्हाला नेहमी स्वस्त समजेल. स्वतःचा सन्मान स्वतःच राखला पाहिजे. दुःख टाळता येत नाही, पण त्याला कसं सामोरं जायचं ते आपल्या हातात असतं. वेदना प्रत्येकाला होतात, पण त्यातून उभं राहणं हे खऱ्या ताकदीचं लक्षण आहे. जीवन म्हणजे परीक्षा नाही, ती अनुभवांची शाळा आहे. इथं गुण मिळवायचे नसतात, शिकून पुढं जायचं असतं. प्रत्येक सकाळ म्हणजे नव्या आयुष्याची नवी संधी. काल अपयश आलं असेल तर आज नवीन सुरुवात करता येते. मन आनंदी असेल तर साध्या गोष्टीतही स्वर्ग दिसतो. महागड्या वस्तूंशिवाय आयुष्य आनंदी असू शकतं. इतरांशी स्पर्धा करू नका, स्वतःशी स्पर्धा करा. कालपेक्षा आज तुम्ही चांगले असाल तर तेच खरं यश आहे. अडचणी म्हणजे जीवनाचे शिक्षक असतात. ज्यांना समस्या नाहीत ते जीवनात फार कमी शिकतात. धैर्य हा माणसाचा सर्वोत्तम मित्र आहे. धैर्यानं जगलं की अडचणींनाही हसत सामोरं जाता येतं. कृतज्ञता म्हणजे आनंदाचा दरवाजा उघडणारी चावी. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की मन प्रसन्न राहतं. इतरांना कमी लेखून स्वतः मोठं होता येत नाही. खऱ्या मोठेपणात इतरांना उचलून धरलं जातं. जगण्याचं गमक म्हणजे साधेपणात समाधान शोधणं. भपकेदार जीवनापेक्षा साधं जीवन अधिक शांततादायक असतं. प्रत्येक जखम ही नवा धडा शिकवते. दुःखातून शिकलेलं धडं आयुष्यभर सोबत राहतात. मनावर नियंत्रण ठेवणं हेच खरं साम्राज्य आहे. राज्य जिंकणं सोपं, पण स्वतःचं मन जिंकणं हे कठीण आहे. भूतकाळाची ओझी उचलत राहिलात तर भविष्याकडे पाहता येणार नाही. मागचं विसरा, पुढचं जगा. हास्य म्हणजे आयुष्याचं मोफत औषध आहे. हसत जगलं की दुःख अर्ध कमी होतं. जीवन अल्प आहे, त्याला रुसण्यात नव्हे तर फुलवण्यात घालवा. वेळ कमी, आनंदानं जगा, कारण प्रत्येक क्षण शेवटचा असू शकतो.